आणि त्यातला जो प्रामुख्याने जो ब्लॉक आपण डिस्कस करणार आहोत तो म्हणजे सेकंड ब्लॉक असणार आहे, ज्याचं नाव आपण पाहू शकता, पार्लमेंटरी डेमोक्रेसी इन इंडिया. तर संसदीय लोकशाही हा जो मुद्दा आहे याच्यावरती आज आपण चर्चा करतोय. नेमकी संसदीय लोकशाही म्हणजे काय असते, त्याचं स्वरूप काय आहे, त्याचा अर्थ काय आहे, हे सर्व गोष्टी आपण मागील सादरीकरणामध्ये पाहिलेला आहे. आता आपण याच्या पुढचा जो भाग आहे म्हणजे दुसरा भाग तो आपण आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये पाहणार आहोत. तर प्रामुख्याने आजच्या या प्रेझेंटेशन मध्ये जे आपण मुद्दे कव्हर करणार आहोत ते म्हणजे विधिमंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय व्यवस्था किंवा न्यायमंडळ या विषयावरती आजचं हे सर्व चर्चासत्र असणार आहे. तर जेव्हा आपण संसदीय लोकशाहीबद्दल बोलतो, सर्वांना ज्ञात आहे की संसदीय लोकशाही म्हटल्यावरती दोन सभागृह जे भारतामध्ये अस्तित्वात आहेत, ज्याला आपण लोकसभा आणि राज्यसभा असं ज्याला म्हणतो आपण, तर इथे प्रामुख्याने आपण ते पाहू शकतो. आणि याचं ज्याला म्हणतो आपण एक प्रकारे मदर ऑफ ऑल पार्लमेंट्स, जिथून संसदेची निर्मिती झाली तो देश म्हणजे ब्रिटन किंवा युनायटेड किंगडम ज्याला म्हणतो आपण. तर या ब्रिटन मधून खऱ्या अर्थाने संसदीय लोकशाही पद्धतीचा अवलंब करण्यास सुरुवात झाली. सर्वप्रथम जेव्हा ब्रिटिशांनी स्वातंत्र्य मिळवलं आणि लोकशाही सरकार स्थापन केलं, त्याच्यानंतर त्यांनी दोन सभागृहांची निर्मिती केली की ज्यामध्ये एक लोकांच्या मार्फत निवडलं जाईल आणि दुसरं सभागृह जे असेल ते राज्यांच्या मार्फत निवडलं जाईल, जे की भारतामध्ये देखील केलं जातं. तर ज्याला त्यांनी नाव दिलेले आहेत हाऊस ऑफ कॉमन्स आणि दुसरा आहे हाऊस ऑफ लॉर्ड्स. तर हाऊस ऑफ कॉमन्स हा जो सभागृह आहे याच्याकडे जास्त अधिकार असतात आणि तुलनेने हाऊस ऑफ लॉर्ड्स हा जो सभागृह आहे याच्यामध्ये तुलनेने थोडेसे कमी अधिकार असतात. आणि तीच काहीशी अवस्था आपण भारतामध्ये देखील अवलंबलेली आहे. इकडे आपल्याकडे लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे. तर लोकसभेला आपण काही प्रमाणात जास्त अधिकार दिलेले आहेत राज्यसभेच्या तुलनेत, आणि राज्यसभेला देखील काही प्रमाणात अधिकार आहेत, परंतु जर आपण एकंदरीत बेरीज केली तर असं निदर्शनास येतं की जी लोकसभा आहे त्याच्याकडे जास्त अधिकार देण्यात आलेले आहेत आणि जी राज्यसभा आहे त्याच्याकडे तुलनेने कमी अधिकार आहेत. तर एकंदरीत संसदीय प्रणाली जी आहे ही भारतामध्ये आपण अवलंबली आहे आणि याचा जो स्वीकार केला आहे तो स्वीकार आपण ब्रिटिशांच्या काळापासूनच केलेला आहे. म्हणजे आपण जेव्हा स्वतंत्र झाल्यानंतर तर आपण लोकशाहीचा अवलंब करतोच आहोत, पण त्याच्या अगोदर देखील संसदीय लोकशाहीचा प्रयोग आपण भारतामध्ये केल्याचं पाहायला मिळतं. कारण जेव्हा ब्रिटिश भारतावरती राज्य गाजवत होते किंवा हुकूमत करत होते त्यावेळेस देखील त्यांनी संसदीय प्रणालीचा स्वीकार केला होता किंवा अवलंब केला होता. आणि तेव्हापासूनच एकंदरीत सर्व भारतीयांना ही संसदीय प्रणाली कशा प्रकारे चालते याचा पूर्ण अनुभव मिळाला होता. कशा प्रकारे राज्य मंत्रिमंडळ कार्य करेल, कशा प्रकारे राष्ट्रपतींची निवडणूक घेतली जाईल, किंवा त्यावेळेस जेव्हा आपण त्यांना गव्हर्नर जनरल ऑफ इंडिया असं म्हणायचो किंवा व्हाईसरॉय हे देखील होते. तर एकंदरीत इथे असं पाहायला मिळतं की ही जी संसदीय प्रणाली आहे आपण ब्रिटिशांच्या काळापासूनच भारतामध्ये अवलंब त्याचा करत आलेलो आहोत आणि नंतर भारतामध्ये त्याची अंमलबजावणी आपण सुरू केलेली आहे. त्याच्याच विरुद्ध अजून एक पद्धत असते ती म्हणजे राष्ट्रपती किंवा ज्याला आपण म्हणतो अध्यक्षीय शासन प्रणाली, ज्याला आपण इंग्रजीमध्ये प्रेसिडेन्शियल सिस्टम असं म्हणतो. तर या प्रेसिडेन्शियल सिस्टम मध्ये काय होतं तर इथे एक जो व्यक्ती आहे ज्याला आपण राष्ट्रपती असं म्हणतो, तर त्या व्यक्तीकडे अनेक अधिकार दिले जातात आणि त्यासोबतच तिथे देखील
काही प्रमाणात संसदेसारखं स्वरूप तिथे देखील असतं, पण ज्या ज्या अर्थी आपण इकडे भारतामध्ये संसद म्हणून पाहतो त्याच अर्थाने तिकडे आपण पाहू शकत नाही, कारण तिकडे राष्ट्रपतींना देखील अनेक अधिकार दिले गेलेले आहेत. परंतु भारतामध्ये मात्र राष्ट्रपतींना तुलनेने कमी अधिकार दिलेले आहेत, कारण ते नामधारी प्रमुख किंवा घटनात्मक प्रमुख म्हणून त्यांचं स्थान प्राप्त आहे. आणि जे संसदेचं प्रतिनिधित्व करणारं जे स्वरूप दिसतं किंवा जी व्यक्ती दिसते ती म्हणजे पंतप्रधान हे पद. तर कारण एका अर्थाने त्याला असं म्हणू शकतो आपण की जो कोणी व्यक्ती पंतप्रधान होतो तो व्यक्ती संसदेचा भाग असणं गरजेचं आहे. ते लोकसभेतून असू देत किंवा मग राज्यसभेतून असू देत, पण संसदेचा सदस्य असणं गरजेचं आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीची नेमणूक पंतप्रधान म्हणून केली गेली असेल तर किमान 6 महिन्याच्या आतमध्ये त्या व्यक्तीला संसदेचा सदस्य व्हावा लागतो. ते लोकसभेमधून असू देत किंवा राज्यसभेतून असू देत, परंतु संसदेचा सदस्य असणं बंधनकारक आहे. आणि जर नसेल तर 6 महिन्याच्या आतमध्ये सदस्यत्व घ्यावं लागेल. तर ही अट इथे पाळली जाते. परंतु जर अमेरिकेत आपण पाहिलं तर जिथे अध्यक्षीय पद्धत आहे त्यामध्ये राष्ट्रपती हा संसदेचा भाग नसतो किंवा तो संसदेचा सदस्य किंवा संसदेमधून तो निवडून आलेला नसतो, तर थेट लोकांच्या मार्फत निवडून येण्याची प्रथा अमेरिकेत रुजवली गेलेली आहे. तर त्यामुळे ती पद्धत आणि आपली लोकशाही संसदीय लोकशाही पद्धत या दोन्हीमध्ये काहीसा फरक आपल्याला जाणवतो. आता जेव्हा आपण संसदीय प्रणालीबद्दल बोलतो त्यावेळेस साहजिक आहे की जी काही पूर्ण चर्चा होईल त्यावेळेस ती सर्व चर्चा संसदेच्या 2 सभागृहांबद्दल होईल. परंतु आपण या प्रेझेंटेशन मध्ये फक्त ह्या 2 सभागृहांपुरतं मर्यादित न राहता आपण काही पाऊल पुढे घेऊ. त्यामध्ये कार्यकारी मंडळ आणि न्याय व्यवस्था यांच्याबद्दल देखील चर्चा करणार आहोत. कारण संसदीय पद्धत म्हणजे फक्त संसद असेल आणि कार्यकारी मंडळ नसेल किंवा न्याय व्यवस्था नसेल असं होऊ शकत नाही. जर संसदीय पद्धत आपण अवलंबली असेल तर ती कायद्यांची निर्मिती करण्यासाठी ती पद्धत आपण अवलंबलेली आहे. परंतु जेव्हा कायदे किंवा कायद्यांची अंमलबजावणी करण्याची वेळ येते त्यावेळेस मात्र आपल्याला कार्यकारी मंडळाची गरज भासते. आणि जे काही कायदे बनवले गेलेले आहेत आणि जे काही कायद्यांची निर्मिती त्यासोबतच त्याची अंमलबजावणी होत आहे हे घटनेनुसार होत आहे की नाही, कायद्यानुसार होत आहे की नाही हे पाहण्याचं कार्य मात्र न्याय व्यवस्थेचं असतं. आणि त्यामुळे एकंदरीत असं आपण म्हणू शकतो की इथे कार्यकारी मंडळ आणि न्याय व्यवस्था या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. तर आपण ह्या मुद्द्यांवरती आता लक्ष केंद्रित करूया की नेमकं विधिमंडळ काय असतं आणि कशा प्रकारे चालतं. जो की संसद थोडक्यात सांगायचं झालं तर भारतामध्ये आपण त्याला संसद असं म्हणतो आणि त्याचे 2 सभागृह लोकसभा आणि राज्यसभा. तर भारताने सुरुवातीपासूनच म्हणजे जेव्हा जवळपास 1950 मध्ये जेव्हा आपण राज्यघटनेची अंमलबजावणी केली किंवा अंमलबजावणीची सुरुवात केली त्या काळापासूनच भारताने लोकशाही शासन पद्धत स्वीकारलेली आहे. आपण तेव्हापासूनच भारतामध्ये लोकशाही आणलेली आहे आणि लोकशाही आणल्यानंतर मग 2 प्रकारामध्ये आपण ते विभागू शकलो असतो किंवा आणता आली असती. एक म्हणजे राष्ट्रपती पद्धत किंवा अध्यक्षीय पद्धत आणि दुसरी म्हणजे संसदीय पद्धत. तर त्यातला जो आपण स्वीकार केला तो म्हणजे संसदीय पद्धत. या गोष्टींवरती आपण इकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे. त्यामध्ये आपण सार्वभौमत्व किंवा सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक या तत्वांना अनुसरून राष्ट्र राज्यासह भारताने संसदीय शासन पद्धतीचा अवलंब केलेला आहे की ज्यामध्ये आपल्याला सार्वभौमत्व पाहायला मिळतं. जेव्हा आपण लोकशाही बद्दल बोलतो आणि संसदीय लोकशाही बद्दल बोलतो त्यावेळेस सार्वभौमत्व हा मुद्दा महत्वाचा ठरतो. त्यासोबतच समाज जो असेल किंवा जे सरकार असेल ती समाजवादी असेल,
समाजवादाचा अर्थ की जो समाजाचा विचार पुढे घेऊन चालू शकेल, संपूर्ण समाजाबद्दल एक सकारात्मक विचार घेऊन पुढे चालू शकेल. जेव्हा विकासाची गोष्ट आपण पाहतो किंवा विकासाबद्दल जेव्हा आपण बोलतो, त्यावेळेस संपूर्ण समाजाचा विकास इथे महत्वाचा आहे. त्यासोबतच धर्मनिरपेक्षता देखील महत्वाचा मुद्दा आहे. जेव्हा आपण धर्मनिरपेक्षतेबद्दल बोलतो त्यावेळेस हे अपेक्षित आहे की राज्याने किंवा शासनाने स्वतःचा कोणताही धर्म अवलंबू नये. म्हणजेच असं म्हणू शकतो आपण की धर्मनिरपेक्ष जेव्हा आपण आहोत असं म्हणतो त्यावेळेस कोणत्याही एका विशिष्ट धर्माला समर्थन देणं अपेक्षित नाही किंवा कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा द्वेष करणं देखील अपेक्षित नाही. तर इथं अपेक्षित हे आहे की प्रत्येक जो धर्म असेल त्या धर्माला समान वागणूक दिली जाईल. धर्माधर्मामध्ये भेदभाव केला जाणार नाही. या गोष्टी इथे पाहणं गरजेचं आहे. जर आपण धर्मनिरपेक्षतेची संकल्पना पाहण्याचा प्रयत्न केला तर असं दिसेल की जे पाश्चिमात्य देश आहेत किंवा वेस्टर्न कंट्री ज्याला म्हणतो आपण, तर त्यांची धर्मनिरपेक्षतेकडे पाहण्याची व्याख्या काहीशी वेगळी आहे. तर तिथे असं आहे की धर्माला राजकारणापासून पूर्णपणे वेगळं ठेवलेलं आहे. परंतु भारतामध्ये असं प्रामुख्याने होत नाही. इथे धर्माचा थोडासा आधार राजकारणामध्ये असल्याचं पाहायला मिळतं. जेव्हा जेव्हा आपण शासनाबद्दल बोलतो त्यावेळेस कोणतंही शासन कोणत्याही धर्माला पूर्णपणे बाजूला सारू शकत नाही, पूर्णपणे बाजूला काढू शकत नाही. त्यासाठी त्या धर्माला समान महत्व देणं गरजेचं आहे. तो कोणताही धर्म असू देत, सर्व धर्मीयांना समान वागणूक मिळणं अपेक्षित आहे. त्यासोबतच भारतामध्ये प्रजासत्ताक पद्धत आपण अवलंबलेली आहे की ज्यामध्ये आपण लोकांद्वारे राष्ट्राध्यक्ष निवडतो, म्हणजेच राष्ट्रपतींची निवड केली जाते. त्याला आपण प्रजासत्ताक व्यवस्था असं म्हणतो की ज्यामध्ये कोणी राजा नसेल किंवा कोणी वंश परंपरागत आलेला व्यक्ती देशाचं नेतृत्व करणार नाही. तर दर 5 वर्षांनी भारतामध्ये निवडणुका होतात आणि त्या निवडणुकांमधून आपण राष्ट्रपतींना निवडतो. आणि त्यामुळे मग एकंदरीत असं आपण म्हणू शकतो की प्रजासत्ताक मध्ये आपण इथे जे राष्ट्राध्यक्ष असतात त्यांची इथे निवड लोकांमार्फत केली जाते. काही प्रमाणात लोक स्वतः मतदान करतात, परंतु भारतामध्ये मात्र इथे आपण अप्रत्यक्ष निवडणूक घेतो. राष्ट्रपतींची जी निवडणूक असते ती अप्रत्यक्ष पद्धतीने होते की ज्यामध्ये लोक आपले लोकप्रतिनिधी निवडतात आणि हे सर्व लोकप्रतिनिधी लोकांच्या वतीने राष्ट्रपतींच्या पदासाठी मतदान करतात. तर हे झालं प्रजासत्ताक. तर हे जेवढे हे काही आपण तत्व आता पाहिलेले आहेत, तर या सर्व तत्वांना जर पाळायचं असेल तर त्यासाठी एक व्यवस्थित पद्धत असणं गरजेचं आहे. हे जे काही संकल्पना आहेत त्याची अंमलबजावणी करायची असेल तर एक चांगली शासन प्रणाली किंवा शासन करण्याची पद्धत अवलंबण्याची गरज होती आणि ती गरज संसदीय शासन पद्धतीने पूर्ण झाल्याचं पाहायला मिळतं. तर इथे संसदीय लोकशाहीत राष्ट्राचे सार्वभौमत्व हे विधिमंडळाद्वारे राखले जाते. याचं कारण म्हणजे जेव्हा आपण सार्वभौमत्वाबद्दल बोलतो त्यावेळेस असं निदर्शनास येतं की सरकारमार्फत जे काही निर्णय घेतले जातील हे सर्व निर्णय लोकांना मान्य असतील आणि दुसरा देश त्या निर्णयामध्ये हस्तक्षेप करू शकणार नाही. तर जेव्हा आपण भारताबद्दल बोलतो तर संपूर्ण भारतामध्ये जो काही कायदा बनवला गेला आहे, जी काही कायद्याची निर्मिती केली गेलेली आहे त्याची अंमलबजावणी संपूर्ण देशभरामध्ये होईल आणि परकीय जे देश असतील, शेजारी जे देश असतील ते भारताच्या अंतर्गत विषयामध्ये हस्तक्षेप करणार नाहीत. त्यामुळे एका अर्थाने हे जे विधिमंडळ आहे हे सार्वभौमत्व टिकवण्याचं एक साधन आहे असं आपण म्हणू शकतो. या विधिमंडळाद्वारेच किंवा संसदेद्वारेच
आपण सार्वभौमत्व सिद्ध करत असतो. त्यामुळे इथे ही जी संकल्पना आहे सार्वभौमत्वाची, ही संकल्पना महत्वाची ठरते. आणि संविधानाच्या तरतुदीनुसार नवीन संसद स्थापन होईपर्यंत संविधान सभा ही भारताची हंगामी संसद म्हणून त्यावेळेस चालवली गेली होती. आता सर्वांना माहिती आहे की 1950 मध्ये प्रामुख्याने 26 जानेवारी 1950 पासून ही जी लोकशाही आहे किंवा संसदीय लोकशाही आहे याची आपण अंमलबजावणी केली, किंवा जी संपूर्ण राज्यघटना आहे त्याची आपण अंमलबजावणी सुरू केली होती. परंतु त्याच्या अगोदर देखील जेव्हा 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्या काळापासून ते 1950 पर्यंत, किंवा एकंदरीत असं म्हणू शकतो आपण की 1946 पासून ते 1949 पर्यंत, की ज्यामध्ये आपण राज्यघटनेची जी निर्मिती होती त्या निर्मितीचं कार्य आपण पाहत होतो. आणि ती निर्मिती आपण इथं झाल्याचं पाहू शकतो. आणि त्यावेळेस जी घटना समिती होती की ज्यांनी घटनेचं स्वरूप प्राप्त करून दिलं किंवा एक नवीन राज्यघटना भारताला उपलब्ध करून दिली, तर ही जी राज्य घटना तयार करणारी जी समिती होती, ज्याला आपण कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली असं देखील म्हणतो, किंवा मराठीमध्ये आपण त्याला संविधान सभा असं देखील म्हणतो. तर ही जी संविधान सभा होती, तर खऱ्या अर्थाने ही संविधान सभाच त्यावेळेसची संसद म्हणून कार्य करत होती. कारण संसदेबद्दल जेव्हा आपण बोलतो त्यावेळेस एक राज्यघटनेचं अस्तित्व असणं गरजेचं आहे. परंतु 1950 पूर्वी भारताने कोणतीही राज्यघटना स्वीकारलेली नव्हती, आणि त्यामुळे जोपर्यंत राज्यघटना तयार होत नाही तोपर्यंत संविधान सभेलाच एक संविधान म्हणून किंवा मग एक अर्थाने संसद म्हणून मान्यता प्राप्त होते. आणि त्यामुळे त्यावेळेस जे काही देशभरामध्ये महत्वाचे निर्णय घ्यायची वेळ होती, किंवा जेव्हा जेव्हा सरकारला काही महत्वाचे निर्णय घेण्याची वेळ आली, त्यावेळेसच्या संसदेने तो निर्णय घेतलेला आहे, किंवा संविधान सभेने तो निर्णय घेतलेला आहे. आणि शेवटी 1951-52 मध्ये पहिली सार्वत्रिक निवडणूक अस्तित्वात आली, आणि त्यानंतर आपण एक लोकशाही सरकार निवडून भारताला दिलं, की ज्यामध्ये आपण खऱ्या अर्थाने असं म्हणू शकतो की तेव्हापासून आजपर्यंत जी काही व्यवस्था आपण भारतामध्ये अवलंबलेली आहे त्याला आपण संसदीय लोकशाही असं म्हणतो. आणि याचं जे प्रमुख ज्याला म्हणू आपण की मुद्दे आहेत किंवा जे महत्व आहे हे दिवसांदिवस वाढत चालल्याचं पाहायला मिळतं. म्हणजे एकंदरीत आपण असं म्हणू शकतो की 1946 पासून ते 1949 पर्यंत जी संविधान सभा होती ती देश चालवत होती, आणि 1950च्या नंतर जेव्हा राज्यघटना अस्तित्वात आली त्याच्यानंतर जेव्हा पहिली निवडणूक झाली आणि त्यामधून जे सरकारची स्थापना केली गेली, त्या सरकारची ही जबाबदारी होती की ते देश पुढे चालवतील. आणि तेव्हापासून ते आतापर्यंत प्रत्येक सरकार ही संसदीय पद्धतीचा एक भाग म्हणून पुढे आल्याचं पाहायला मिळतं. तर एकंदरीत आपण थोडक्यात समजून घेतलं की विधिमंडळ काय आहे, कशा प्रकारे चालतं. आता आपण पाहूयात की भारतामध्ये जे विधिमंडळ आहे किंवा ज्याला आपण संसद असं म्हणतो, तर या संसदेचं महत्व काय आहे, किंवा याचं ज्याला म्हणतो आपण कंपोजिशन किंवा त्याची रचना कशा प्रकारे केली गेलेली आहे, याच्यावर थोडंसं आपण लक्ष केंद्रित करूया. तर इथे द्विसदनी संसद अस्तित्वात असल्याचं आपण पाहू शकतो. राष्ट्रपती हे कार्यकारी प्रमुख म्हणून कार्य पाहतात, आणि द्विसदनी जेव्हा म्हणतो त्यावेळेस लोकसभा आणि राज्यसभा हे दोन सभागृह आपल्या डोळ्यासमोर येतात, की ज्यामध्ये राज्यसभेत जे सदस्य असतील हे एका विशिष्ट काळासाठी म्हणजे प्रामुख्याने 6 वर्षाच्या काळासाठी त्यांची निवड केली जाते, आणि जे लोकसभेचे सदस्य आहेत त्यांची सुद्धा एक विशिष्ट काळासाठीच
निवड केली जाते, जे की आपण म्हणतो 5 वर्ष. आणि लोकसभा जे आहे हे त्याला म्हणतो आपण की विसर्जित होणार सभागृह आहे, परंतु जी राज्यसभा आहे ही कधीही विसर्जित न होणारी यंत्रणा आपण पाहू शकतो. तर लोकसभेचं जे कार्यकाळ असतं ते दर 5 वर्षाने संपतं, परंतु राज्यसभेचा कार्यकाळ मात्र कधीही संपत नाही. तर आपण असं म्हणू शकतो की एक विशिष्ट काळानंतर राज्यसभेचे काही सदस्य हे एका अर्थाने रिटायर होतात, परंतु बाकी जे सदस्य असतात ते मात्र सभागृह पुढं चालूच ठेवतात. त्यामुळे इथे महत्वाचं हे आहे की कशा प्रकारे संसदेची रचना केली गेलेली आहे. तर जेव्हा आपण राज्यसभेकडे पाहतो तर प्रामुख्याने राज्यसभेमध्ये जवळपास 250 पर्यंतची सदस्य संख्या मान्य आहे. मान्य आहे याचा अर्थ 250 सदस्य असू शकतात किंवा त्याच्यापेक्षा कमी सदस्य असू शकतात, परंतु 250 पेक्षा जास्त सदस्य असू शकत नाही. आणि त्यासाठीच मग भारतामध्ये काही निवडणुका जे घेतल्या जातात ते सर्व निवडणुका ह्या 250 सदस्यांपैकीच घेतल्या जातात आणि 250च्या वर हे घेतले जात नाही. आता या 250 पैकी देखील जवळपास 238 जागा हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्यासाठी आरक्षित असतात. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की प्रत्येक राज्याला काही प्रमाणात प्रतिनिधित्व दिलं गेलेलं आहे की त्याची संख्या जवळपास 238 इतकी आहे. आणि त्यासोबतच 12 सदस्य असे असतील की जे राष्ट्रपतींच्या मार्फत राज्यसभेवरती निर्वाचित होतील. आणि जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला राज्यसभेवर पाठवण्याची जेव्हा निर्वाचनाच्या पद्धतीने राज्यसभेवर पाठवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ते सदस्य जवळपास 3 ते 4 क्षेत्रातून असणं अपेक्षित आहे. ते म्हणजे साहित्य, त्यांचं लिखाण असेल, त्यांनी जर समाजासाठी योगदान दिलेलं असेल तर अशा व्यक्तीला राष्ट्रपती राज्यसभेचा निर्वाचित सदस्य म्हणून मान्यता देतात. त्यासोबतच जर ती व्यक्ती विज्ञान क्षेत्रातील असेल की ज्यामध्ये विज्ञान शाखेमध्ये त्याचं जर योगदान मोलाचं असेल, मोठ्या प्रमाणात त्यांनी विज्ञानाला चालना दिलेली असेल आणि समाजामध्ये एक विशिष्ट कार्य करून देशासाठी काही योगदान दिलेलं असेल तर अशा व्यक्तीला देखील राष्ट्रपती निर्वाचित करू शकतात. त्यासोबतच कला क्षेत्रातून जे लोक असतात त्यांची देखील इथे राज्यसभेवरती नेमणूक केली जाऊ शकते. आणि चौथा जो घटक आहे तो म्हणजे समाजसेवा. कोणत्याही प्रकारे जर एखादा व्यक्ती देशाची आणि समाजाची सेवा करत असेल तर त्या व्यक्तीला देखील राज्यसभेवरती निर्वाचित केलं जाऊ शकतं. आणि हे राज्यसभेचे जे सदस्य असतात हे विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांद्वारे निवडले जातात. म्हणजे जे आपण MLAs म्हणतो, मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली किंवा विधानसभा सदस्य. आणि ते सदस्य जे थेट लोकांमधून निवडून आलेले आहेत, निर्वाचित नाही. तर जे कोणी लोकांमधून निवडून आलेले विधानसभेचे सदस्य असतात ते सदस्य संसदेमधील राज्यसभेसाठी मतदान करू शकतात.
किंवा राज्यसभेच्या निवडणुकीसाठी मतदान करू शकतात. तर हे जे 4 घटक आपण पाहिले किंवा हे जे 4 क्षेत्र आपण पाहिले, त्यातलं साहित्य, विज्ञान, कला आणि समाजसेवा. जर एखादा व्यक्ती या 4ही पैकी कोणत्याही क्षेत्रातून असेल तर त्या व्यक्तीची राज्यसभेवरती नेमणूक केली जाते. तर इथे 12 सदस्य जे आहेत हे राष्ट्रपती निर्वाचित करतात आणि बाकीचे अन्य सदस्य आहेत ते विधानसभेच्या सदस्याद्वारे निवडून राज्यसभेवरती जातात. आणि जेव्हा आपण राज्यसभेबद्दल बोलतो त्यामध्ये राज्यसभेचे अध्यक्ष देखील महत्वाचं पद आहे. ते राज्यसभेचे जे अध्यक्ष असतात त्यांचाही एक प्रमुख कार्यकाळ असतो आणि जे राज्यसभेचे अध्यक्ष असतात ते मात्र उपराष्ट्रपती या पदावरती असलेला व्यक्तीच राज्यसभेचं अध्यक्षपद भूषवत असतो. आणि फक्त भारतच नाही तर भारतासोबत अनेक देश आहेत की जिथे ही व्यवस्था असल्याचं पाहायला मिळतं. तर उपराष्ट्रपती जे आहेत हे एका अर्थाने राज्यसभेचे अध्यक्ष देखील असतात आणि संपूर्ण राज्यसभेचं कार्यकाळ किंवा जे कार्य आहे हे सर्व राज्यसभेच्या अध्यक्षांद्वारे चालवलं जातं. आणि यामध्ये सदस्यांचा कार्यकाळ देखील महत्वाचा आहे. तर ते जे राज्यसभेचे सदस्य आहेत त्यांचा कार्यकाळ जवळपास 6 वर्षांचा असतो. 6 वर्ष एखादं कार्य आपण इथे करू शकतो किंवा जे कोणी सदस्य राज्यसभेमध्ये निवडून गेलेले असतील किंवा निर्वाचित झाले असतील तर या प्रत्येक सदस्याचा जो कालावधी असेल तो 6 वर्षांचा असेल. आणि जेव्हा हे सदस्य रिटायर होतात किंवा पदापासून जेव्हा मुक्त होतात त्यावेळेस सर्व सदस्य एकाच वेळेस निवृत्त होत नाहीत. तर ज्याला आपण 1/3 भाग असं म्हणतो. जर उदाहरणासाठी जर घ्यायचं म्हटलं, जर 9 सदस्य असतील तर 9 पैकी 6 वर्षानंतर फक्त 3 सदस्य निवृत्त होतील आणि त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये 2 वर्षानंतर पुन्हा 3 सदस्य निवृत्त होतील आणि त्याच्या पुढच्या परत पुन्हा 2 वर्षानंतर पुन्हा 3 सदस्य निवृत्त होतील. म्हणजे प्रत्येक 2 वर्षाने राज्यसभेचा जो काही कालावधी आहे त्यापैकी प्रत्येक 2 वर्षाने 1/3 सदस्य हे निवृत्त होत असतात आणि त्यांच्याऐवजी दुसरे सदस्य त्या पदावरती येत असतात किंवा तेच लोक पुन्हा निर्वाचित होऊन किंवा निवडून येऊन त्या पदावरती बसतात. तर एका अर्थाने असं म्हणू शकतो आपण की जेव्हा आपण म्हणतो की राज्यसभा ही स्थायी संसद आहे किंवा स्थायी सभागृह आहे, याचा अर्थ हा आहे की सर्वच्या सर्व सदस्य एकाच वेळेस निवृत्त होत नाहीत. तर त्याऐवजी प्रत्येकाचा कार्यकाळ हे 2-2 वर्षानंतर संपत असतो. म्हणजे प्रत्येकाचा कार्यकाळ 6 वर्षांचा असतो आणि 2 वर्षानंतर पुन्हा नवीन भरती होत असते. तर हे झालं संपूर्ण राज्यसभेबद्दल. आता आपण याचा पुढचा भाग घेऊया की ज्यामध्ये आपण लोकसभेची चर्चा करूया. ज्या प्रकारे आपण राज्यसभेबद्दल पाहिलं त्याच प्रकारे लोकसभा देखील तितकीच महत्वाची असते. इथे जास्तीत जास्त 552 सदस्य असू शकतात. जेव्हा आपण लोकसभेची रचना पाहतो त्यामध्ये असं दिसतं की पूर्ण जे सदस्य आहेत, एकूण जे सदस्य आहेत त्यापैकी जास्तीत जास्त आपण फक्त 552
सदस्य लोकसभेमध्ये आणू शकतो, किंवा एका अर्थाने मॅक्सिमम फक्त 552 सदस्य असू शकतात. त्यापैकी जवळपास 530 सदस्य हे राज्यांमधून निवडून येतात, म्हणजे थेट लोकांच्या मधून निवडून येतात, आणि जवळपास 20 हे केंद्रशासित प्रदेशांमधून निवडून येतात. आणि आपण हे जे पाहतोय हे प्रामुख्याने थेट निवडणुकीबद्दल पाहतोय. म्हणजे 530 आणि 20, 530 हे राज्यांचे असतील आणि 20 हे केंद्रशासित प्रदेशांचे असतील. तर यांची एकूण बेरीज होते 550. आणि अजून 2 सदस्य उरतात, ज्यांना आपण अँग्लो इंडियन कम्युनिटी मेंबर असं म्हणतो. तर पूर्वी भारतामध्ये अशी व्यवस्था होती की जे अँग्लो इंडियन्स आहेत, जर त्यांचं प्रतिनिधित्व लोकसभेत व्यवस्थितरित्या झालं नसेल किंवा होत नसेल, तर त्यासाठी 2 सदस्यांची नेमणूक राष्ट्रपतींच्या मार्फत केली जात असे, की जेणेकरून संपूर्ण जो अँग्लो इंडियन समाज आहे त्यांचं प्रतिनिधित्व हे 2 लोक करू शकतील. आणि अशा प्रकारे मग ही संख्या झाली असती 552. 530 अधिक 20 अधिक 2 हे जर आपण बेरीज केली तर एकूण 552 सदस्य आहेत असं पाहायला मिळतं. परंतु 104 ही जी घटना दुरुस्तीचा जो क्रमांक आहे, 104व्या क्रमांकानुसार किंवा 104व्या क्रमांकानुसार ही जी घटना दुरुस्ती झाली, जे की जवळपास 1920 मध्ये झाली होती ही घटना दुरुस्ती. आणि यामधून मग असं पाहायला मिळतं की हे जे 2 जागा अँग्लो इंडियन समुदायासाठी आरक्षित केल्या गेल्या होत्या, त्या जागा रद्द करण्यात आलेल्या आहेत. म्हणजे आता असं म्हणू शकतो आपण की फक्त 530 हे राज्यांसाठी आणि 20 हे केंद्रशासित प्रदेशांसाठी जागा शिल्लक राहिलेल्या आहेत. आणि हे जे 2 सदस्य होते यांची मात्र तरतूद रद्द करण्यात आलेली आहे. आणि एका अर्थाने आपण म्हणू शकतो की ही जी निवडणूक होते लोकसभेसाठी, ही निवडणूक फर्स्ट पास्ट दी पोस्ट पद्धतीने केली जाते. म्हणजे फर्स्ट पास्ट दी पोस्ट ही जी पद्धत आहे याचा अवलंब इथे केला जातो, की ज्यामध्ये अशी व्यवस्था केली गेलेली आहे की जर एखाद्या मतदारसंघात 3 किंवा 4 किंवा जास्त सदस्य निवडणुकीसाठी उभे असतील, निवडणूक लढवत असतील, तर शक्यता आहे की प्रत्येक सदस्याला काही प्रमाणात मतं मिळतील. आणि ही जी मतं असतील, ही मतं प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळे मिळतील. म्हणजे असं म्हणू शकतो आपण की काही व्यक्तींना 10% मतं मिळतील, काही लोकांना, काही एखाद्या व्यक्तीला 60% मतं मिळतील, कोणाला 30% मिळतील. तर हे अवलंबून असतं की कशा प्रकारे लोक मतदान करत आहेत. आणि फर्स्ट पास्ट दी पोस्ट सिस्टम जो नियम आहे, तो नियम असा सांगतो की जर 4 किंवा 5 किंवा अनेक सदस्य निवडणूक लढवत असतील, तर कोणत्या सदस्याला किती मतं मिळालेली आहेत हे महत्वाचं नसून, कोणत्या सदस्याने बाकी सर्व सदस्यांच्या पेक्षा जास्त मतं मिळवलेली आहेत हे महत्वाचं आहे. म्हणजे आपण एकंदरीत म्हणू शकतो की इथे हे जे 50%चा जो क्रायटेरिया असतो किंवा निकष असतो, तो इथे कुठे पाळला जात नाही. तर त्या उलट इथे कोणताही व्यक्ती की जो
फर्स्ट येईल किंवा कोणताही व्यक्ती जो बाकी लोकांपेक्षा जास्त मतं मिळवेल त्या व्यक्तीला विजयी घोषित केलं जातं, कारण त्या व्यक्तीने बाकी लोकांच्या तुलनेत जास्त मतं मिळवलेली असतात म्हणून. आणि ही जी लोकसभा असते, या लोकसभेचा जो कार्यकाळ आहे तो जवळपास 5 वर्षांचा असतो आणि प्रत्येक सदस्य या 5 वर्षांसाठी लोकसभेचा एक अविभाज्य भाग म्हणून कार्य करतो. किंवा मग जोपर्यंत एखाद्या कायद्याच्या उल्लंघनासाठी त्या व्यक्तीला बरखास्त केलं जात नाही तोपर्यंत तो व्यक्ती त्या पदावरती असतो, किंवा जोपर्यंत तो व्यक्ती स्वतःहून राजीनामा देत नाही तोपर्यंत देखील असतो, किंवा मग जास्तीत जास्त 5 वर्ष तो व्यक्ती एखाद्या सभागृहाचा सदस्य म्हणून कार्य करतो आणि 5 वर्षानंतर मात्र त्यांना पुन्हा निवडणुकीस सामोरं जावं लागतं. तर इथे मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार जे काही संसद असते त्याला बरखास्त देखील केलं जाऊ शकतं. म्हणजे मंत्री परिषद म्हणजेच पंतप्रधान आणि त्यांचं जे पूर्ण मंत्रिमंडळ आहे, त्यांनी जर निर्णय केला की सभागृह पूर्णपणे बरखास्त करायचा आहे, तर तो निर्णय राष्ट्रपतींपर्यंत पोहोचवला जातो आणि त्यानंतर मात्र खऱ्या अर्थाने इथे राष्ट्रपती निर्णय घेतात. जेव्हा आपण कार्यकाळ पाहतो तर तो 5 वर्षांचा कार्यकाळ असतो, हा लोकसभेचा कार्यकाळ, आणि त्यांचे जे सदस्य असतात त्यांचा देखील कार्यकाळ 5 वर्षाचा असतो. म्हणजे असं कोणी म्हणू शकतं की एखाद्या व्यक्तीने 4 वर्षात राजीनामा दिला तर पुढे राहतो फक्त 1 वर्ष. तर जो कोणता व्यक्ती पुन्हा निवडून येईल तो व्यक्ती फक्त 1 वर्षासाठीच त्या सभागृहाचा सदस्य राहील आणि त्यानंतर त्या व्यक्तीला पुन्हा निवडणुकीस सामोरं जावं लागेल आणि अशा अर्थाने पुन्हा त्यांना निवडून यावं लागेल. हा जो लोकसभा आहे किंवा राज्यसभा आहे किंवा एकंदरीत दोन्ही सभागृह आहेत जे आहेत त्यांना आपण संसद असं म्हणतो, तर या संसदेचा जो कार्यकाळ आहे तो तर 5 वर्ष आहे आणि राज्यसभेचा एकंदरीत लोकसभेचा 5 वर्ष आणि राज्यसभेचा 6 वर्ष असतो. परंतु त्यांचे काही सत्र देखील बोलवणं अपेक्षित असतं. तर 6 महिन्यांपेक्षा जास्त कार्यकाळ किंवा जास्त अंतर 2 सत्रांमध्ये नसलं पाहिजे. म्हणजेच जर एखादा सत्र हे वर्षाच्या सुरुवातीला घेतलं गेलं असेल तर 6 महिन्याच्या आतमध्येच दुसरं सत्र घ्यावं लागतं आणि त्यामुळे भारतामध्ये जवळपास 3 सत्र प्रामुख्याने बोलावल्या जातात. तर इथे 6 महिने म्हणण्यापेक्षा असं म्हणू आपण की जवळपास एक 4 महिन्यामध्ये प्रत्येक 4 महिन्यामध्ये संसदेचं सत्र बोलवलं जातं आणि याचे जे अध्यक्ष असतात आपल्याला माहिती आहे, लोकसभेचा एक अध्यक्ष असतो जो की लोकसभेच्या सदस्यांच्या मार्फतच निवडला जातो, मतदानाच्या मार्फतच निवडला जातो. आणि यांच्यामध्ये एक संयुक्त सत्र देखील उपलब्ध असतं किंवा अस्तित्वात असतं. संयुक्त सत्र म्हणजे असं म्हणू शकतो आपण की लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचं एकत्र येणं किंवा एखाद्या महत्वाच्या मुद्द्यावरती, जसं की राष्ट्रपती जेव्हा संसदेला संबोधित करतात त्यावेळेस दोन्ही सभागृह एकत्र येतात, ज्याला आपण संयुक्त सत्र असं म्हणतो. किंवा
जर लोकसभेमध्ये एखादा कायदा पारित होत असेल आणि राज्यसभेमध्ये जर त्याला अडचण येत असेल, तर अशा वेळेस देखील संसदेचं संयुक्त सत्र बोलावलं जातं. परंतु हे संयुक्त सत्र जे आहे हे घटना दुरुस्तीच्या वेळेस मात्र बोलावता येत नाही. तर अशा पद्धतीने हे एकंदरीत कार्य करतं आणि जे बहुमत घ्यायची जेव्हा वेळ येते त्यावेळेस देखील हे अशा प्रकारचं संयुक्त सत्र बोलवण्याची प्रथा आपण भारतामध्ये पाहिलेली आहे. त्यासोबतच संसद ही सर्वोच्च वैधानिक संस्था म्हणून कार्य करत असते. म्हणजे जे काही कार्य किंवा कायदे निर्मिती करण्याची जी भूमिका आहे ही संसदेमार्फत पूर्ण केली जाते किंवा चालवली जाते. तर ते कायदा किंवा धोरण निर्मिती करणं हे संसदेचं प्रमुख कार्य आहे. त्यासोबतच एखादा मसुदा असेल तर त्या मसुद्याला देखील मंजुरी इथूनच दिली जाते किंवा घटना दुरुस्ती करायची असेल आणि जवळपास आपण 105 वेळा घटना दुरुस्ती आतापर्यंत केलेली पाहायला मिळते. याच्यानंतर देखील अनेक घटना दुरुस्ती केल्या जातील आणि हे जी घटना दुरुस्ती करण्याची जी जबाबदारी आहे ही जबाबदारी देखील संसदेची आहे. जोपर्यंत संसदेची मान्यता मिळत नाही तोपर्यंत घटना दुरुस्ती करता येत नाही आणि वेळोवेळी घटना दुरुस्ती करणं देखील गरजेचं आहे. कारण ज्या प्रकारे समाज बदलत असतो त्या प्रकार कायद्यांमध्ये देखील बदल करणं अपेक्षित असतं. त्यासाठी भारतीय संविधानाच्या कलम 368 अंतर्गत संसदेला घटना दुरुस्तीचे अधिकार बहाल करण्यात आलेले आहेत. त्यासोबतच एखादा ठराव जर असेल तो ठराव पास करण्याची जबाबदारी देखील संसदेद्वारे पार केली जाते किंवा पार पाडली जाते आणि जे काही कार्यकारी मंडळ असतं ते कार्यकारी मंडळावरती संसदेचं एका अर्थाने नियंत्रण असतं. संसद इथे कार्यकारी मंडळावरती नियंत्रण ठेवून असतं. त्यासोबतच लोकांचे प्रतिनिधित्व करणं हे देखील संसदेचं कार्य आहे. कारण संसद सदस्य हे सर्व प्रत्यक्षरित्या लोकांमार्फत निवडून आलेले असतात. त्यामुळे लोकांचं प्रतिनिधित्व करणं देखील संसदेचं कार्य आहे. लोकसभेचे काही विशेष अधिकार आहेत आणि राज्यसभेचे देखील काही विशेष अधिकार आहेत. लोकसभेकडे बहुमत आहे किंवा नाही किंवा एखाद्या सरकारला बहुमत आहे किंवा नाही हे पाहण्याचं कार्य लोकसभेचं असतं. त्यासोबतच ज्याला आपण मनी बिल असं म्हणतो किंवा बजेट ज्याला आपण म्हणतो हे देखील फक्त आणि फक्त लोकसभेमध्येच आणले जाऊ शकतात आणि लोकसभेमध्ये पारित केल्यानंतर मग आपण त्याला राज्यसभेकडे वर्ग करतो. त्यासोबतच राज्यसभेचे देखील काही विशेष अधिकार आहेत. हे विशेष अधिकार अशा करता की जेव्हा एखाद्या राज्याच्या विषयावरती निर्णय घ्यायचा असेल किंवा ठराव पास करायचा असेल, पारित करायचा असेल किंवा मग कायदा बनवायचा असेल, धोरण निर्मिती करायची असेल तर अशा वेळेस राज्यसभेची भूमिका महत्वाची ठरते आणि त्यामुळे कलम 249 नुसार असं दिसतं किंवा जवळपास 219 देखील आहे. तर हे जी तरतूद केली गेलेली आहे यामध्ये असं पाहायला मिळतं की राज्यसभा एखाद्या राज्याच्या सूचीवरती किंवा राज्याच्या विषयावर देखील कायदा बनवू शकते आणि ते कायदे बनवण्याची जी प्रक्रिया आहे त्याची सुरुवात ही राज्यसभेपासूनच होणं गरजेचं आहे. जेव्हा राज्यसभेमध्ये त्याचा रेझोल्युशन किंवा ठराव पारित केला जातो त्याच्यानंतरच ते लोकसभेकडे पाठवलं जातं आणि लोकसभेकडनं त्याला मंजुरी मिळते.
तर अशा प्रकारे दोन्ही गोष्टींचा आहे, लोकसभेचे काही अधिकार आहेत आणि त्यासोबतच राज्यसभेचे देखील काही अधिकार आहेत. आता आपण पाहूयात की कार्यकारी मंडळ म्हणजे काय असतं किंवा कशा प्रकारे ते कार्य करतं. आतापर्यंत जे आपण पाहिलं ते संसदेबद्दल पाहिलं. आता आपण पाहूयात कार्यकारी मंडळाबद्दल. तर राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख म्हणून कार्य पाहतात. जेव्हा आपण कार्यकारी मंडळाबद्दल पाहतोय त्यामध्ये आपण प्रामुख्याने दोन गोष्टी पाहूयात. एक राष्ट्रपती, दुसरं पंतप्रधान आणि त्यांचं मंत्रिमंडळ आणि त्यासोबतच काही अधिकारी जे नोकरशाहीमध्ये कार्य करत असतात. तर राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असतात जे की संपूर्ण देशाचं प्रतिनिधित्व करत असतात. आणि त्यासोबतच पंतप्रधान हे देखील असतात जे की खऱ्या अर्थाने घटनात्मक प्रमुख तर नाही, परंतु खरे प्रमुख मात्र पंतप्रधान आहेत असं आपण म्हणू शकतो. कारण पंतप्रधानांकडे अधिक प्रमाणात सत्ता दिली गेलेली असते किंवा अधिकार दिले गेलेले असतात. आणि जोपर्यंत लोकसभेचा पाठिंबा आहे तोपर्यंत कार्यकारी मंडळ पदावर राहतो. ज्या त्याला आपण पंतप्रधान किंवा मग एका अर्थाने संपूर्ण मंत्रिमंडळ जे पाहतो, हे संपूर्ण मंत्रिमंडळ तोपर्यंतच पदावरती अस्तित्वात असतं जोपर्यंत त्यांना लोकसभेचा पाठिंबा प्राप्त आहे. आणि राष्ट्रपती पद हे देशातील सर्वोच्च कार्यकारी पद मानलं जातं. म्हणजे संपूर्ण जी कायद्यांची अंमलबजावणी करणारी जी यंत्रणा आहे त्याच्यामध्ये जर सर्वोच्च कोणतं पद असेल तर हे राष्ट्रपतींचं पद असतं. आणि ह्याची जी मुदत असते म्हणजे राष्ट्रपतींची जी मुदत असते त्यांची जवळपास 5 वर्षांची मुदत असते आणि 5 वर्षानंतर पुन्हा राष्ट्रपती पदासाठी निवडणूक घ्यावी लागते. तर इथे राष्ट्रपती उपाध्यक्षांना आपला राजीनामा देऊ शकतात. जर राष्ट्रपतींना राजीनामा द्यायचा असेल किंवा कोणत्या कारणामुळे त्यांना जर पदावरून पायउतार व्हायचा असेल तर ते उपाध्यक्ष जे असतात किंवा उपराष्ट्रपती जे असतात तर उपराष्ट्रपतींना राजीनामा देऊ शकतात आणि ते आपल्या पदावरून मुक्त होऊ शकतात. त्यासोबतच जर राष्ट्रपती हे संविधानाचं उल्लंघन करत असतील तर अशा अवस्थेमध्ये देखील राष्ट्रपतींना बरखास्त केलं जाऊ शकतं. आणि त्यासाठी जी प्रक्रिया जी राबवली जाते त्याला आपण महाभियोग असं म्हणतो. तर या महाभियोगाच्या प्रक्रियेनुसार राष्ट्रपतींना पदमुक्त केलं जाऊ शकतं किंवा राष्ट्रपतींना बरखास्त केलं जाऊ शकतं. परंतु त्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा दोन्हीही सभागृहांची मंजुरी मिळणं आवश्यक असतं. आणि जोपर्यंत नवीन राष्ट्राध्यक्षांची किंवा राष्ट्रपतींची निवडणूक होत नाही तोपर्यंत राष्ट्रपतींची जी काही कार्य असतील हे सर्व उपराष्ट्रपती पाहतील. एका अर्थाने प्रभारी राष्ट्रपती म्हणून उपराष्ट्रपती हे कार्य पाहतील. तर इथे जी कार्यकारी क्रिया असते किंवा औपचारिकपणे राष्ट्रपतींच्या जे काही असं म्हणतो आपण की जेव्हा जेव्हा औपचारिकपणा येतो त्यावेळेस राष्ट्रपतींचा नाव इथे पुढे येताना पाहायला मिळतं. तर कायदा तर संसदेमार्फत पारित केला जातो, परंतु जोपर्यंत राष्ट्रपतींची सही त्यावरती होत नाही, जोपर्यंत औपचारिकपणा पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण इथे कायदा पारित झाला किंवा कायद्याची अंमलबजावणी होईल असं म्हणू शकत नाही. तर राष्ट्रपती हे पंतप्रधान आणि इतर मंत्र्यांची देखील नियुक्ती करतात. राष्ट्रपतींकडे अधिकार आहे की ते पंतप्रधानांची नियुक्ती करतील. त्यासोबत त्यांचं जे संपूर्ण मंत्रिमंडळ आहे त्या संपूर्ण मंत्रिमंडळाची देखील इथे नियुक्ती करतील. त्यासोबतच जे अनेक पद आहेत जसे की भारताचं महाधिवक्ता असेल, नियंत्रक असेल, महालेखा परीक्षक, त्यानंतर निवडणूक आयुक्त असतील किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगाचे जे अध्यक्ष आणि सदस्य आहेत त्यांची नियुक्ती असेल, राज्यांचे जे राज्यपाल आहेत, वित्त विभागाचे अध्यक्ष आहेत, सदस्य आहेत आणि जे संपूर्ण न्यायाधीश त्याला म्हणतो आपण हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्ट, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय यांचे जे न्यायाधीश आहेत यांची नियुक्ती देखील राष्ट्रपतींच्या मार्फत केली जाते.
राष्ट्रपती प्रशासनाशी संबंधित बाबीवर पंतप्रधानांकडून माहिती मागू शकतात. त्यासोबतच SC ST आणि OBC यांच्या परिस्थितीची चौकशी करण्यासाठी एखादा जर आयोग नेमायचा असेल तर आयोग नेमण्याचे अधिकार देखील राष्ट्रपतींना देण्यात आलेले आहेत. आणि त्यांचे जे अधिकार आहेत तर त्या अधिकारामध्ये असं आपण म्हणू शकतो की जे सभागृह असतं, लोकसभा, राज्यसभा किंवा एकंदरीत संसदेचं सत्र बोलवण्याचा जे अधिकार आहे ते राष्ट्रपतींकडे असतात. किंवा एखादं सत्र चालू असेल तर त्याला स्थगित करण्याचे अधिकार देखील राष्ट्रपतींकडे असतात. आणि त्यासोबतच संसदेला विसर्जित करण्याचे अधिकार सुद्धा राष्ट्रपतींकडे उपलब्ध असतात. त्यासोबतच संयुक्त अधिवेशन जे संसदेचं बोलवलं जातं हे राष्ट्रपतींच्या मार्फत बोलवलं जातं. जे सदस्य आपण पाहिले 12 सदस्य असतात त्यांचं निर्वाचन किंवा नेमणूक केली जाते तेच देखील राष्ट्रपती करतात. कोणतंही एखादं प्रमुख बिल असेल किंवा मसुदा असेल तर ते सुद्धा संसदेमध्ये सादर करण्यासाठी राष्ट्रपतींची परवानगी लागते. त्यासोबतच राष्ट्रपतींकडे नकाराधिकार देखील असतो. हे जे वेटो पॉवर ज्याला म्हणतो आपण, एखाद्या कायद्याला जर पुन्हा संसदेकडे पाठवायचा असेल तर तो बिल पुन्हा संसदेकडे पाठवण्याचे अधिकार राष्ट्रपतींकडे असतात की ज्यामध्ये ते नकाराधिकार हा अधिकार वापरू शकतात. राष्ट्रपती एखादा अध्यादेश देखील जारी करू शकतात. आणि जेव्हा आणीबाणीची वेळ येते त्यावेळेस राष्ट्रपतींचं कार्य प्रमुख बनतं. राष्ट्रपती हे आणीबाणी जाहीर करू शकतात किंवा एखाद्याला जर क्षमा करायचं, एखाद्याला जर न्यायालयाने एक फाशीची शिक्षा दिली असेल की ज्यामुळे त्याने जे काही कार्य केलं असेल त्यामुळे जर त्या व्यक्तीला फाशीची शिक्षा झाली असेल तर अशा व्यक्तीला देखील राष्ट्रपती क्षमा करू शकतात. आणि सैन्याचे प्रमुख कमांडर म्हणून राष्ट्रपतींकडे पाहिलं जातं आणि राष्ट्रपतींना आपण कमांडर इन चीफ म्हणून ओळखतो. त्यासोबतच पंतप्रधान हे देखील कार्यालय महत्वाचं आहे किंवा हे जे पद आहे हे महत्वाचं आहे. पंतप्रधानांचे काही अधिकार असतात आणि जे संपूर्ण मंत्रिमंडळ असतं त्या मंत्रिमंडळाचे प्रमुख म्हणून पंतप्रधान हे आपलं कार्य पाहत असतात. त्यासोबतच PMO देखील असतं, प्राईम मिनिस्टर्स ऑफिस, की ज्यामध्ये प्रधान सचिव असतात, प्रिन्सिपल सेक्रेटरी जे असतात, अतिरिक्त सचिव असतात, सहसचिव असतात, संचालक असतात. हे सर्व पंतप्रधानांना सहकार्य करण्यासाठी कार्य करत असतात. संपूर्ण मंत्री परिषदेसाठी किंवा मंत्री परिषदेमध्ये कोणकोणते व्यक्ती आले पाहिजेत ते देखील ठरवण्याचे अधिकार पंतप्रधानांकडे असतात. पंतप्रधान हे सर्व मंत्र्यांची निवड करतात. प्रमुख जे कॅबिनेट असतं हे कॅबिनेटचे प्रमुख म्हणून देखील पंतप्रधान कार्य पाहत असतात. तर मंत्रिमंडळ हे राष्ट्रपतींची एक प्रकारे सल्लागार संस्था म्हणून काम पाहते की जे काही बदल करायचे असतील हे सर्व बदल या मंत्रिमंडळाच्या मार्फत केले जातील. आणि प्रत्येक कॅबिनेट मंत्री हा त्या विभागाचा प्रमुख म्हणून कार्य पाहत असतो. जसं की रेल्वे खातं झालं किंवा मग डिफेन्स मिनिस्ट्री झाली, होम मिनिस्ट्री झाली, फायनान्स मिनिस्ट्री झाली, तर या सर्व मिनिस्ट्रीचे ते प्रमुख असतात. त्यासोबतच जो पुढचा भाग आहे तो म्हणजे न्यायव्यवस्था. आता न्यायव्यवस्था जी आहे ही भारतातली एक खूप जास्त महत्वाची संस्था आहे की ज्यामध्ये संपूर्ण देशाच्या कारभारात न्यायपालिकेचं महत्व हे आपण पाहतो. तर न्यायव्यवस्था ही जनता आणि सरकार यांना न्याय मिळवून देणारी संस्था म्हणून आपण कार्य पाहतो. जेव्हा आपण न्यायव्यवस्थेकडे पाहतो त्यावेळेस जनता तर न्यायालयाकडून न्याय मागतेच, त्यासोबतच सरकारला देखील न्याय देण्याचे अधिकार हे न्यायव्यवस्थेकडे असतात. आणि न्यायव्यवस्था हा एक असं म्हणतो आपण की शासनाचा एक अविभाज्य भाग म्हणून काम पाहत असतो की ज्यामध्ये न्यायालयाशिवाय किंवा न्यायालयाला वगळून कोणीही कोणताही देश चालू शकत नाही. योग्य जर न्याय द्यायचा असेल तर न्यायालयाची व्यवस्था असणं अत्यंत गरजेचं आहे. तर इथे त्यामुळे आपण म्हणतो की जेव्हा शासनाचं कार्य चालतं, जेव्हा प्रशासन चालतं
त्यावेळेस न्यायपालिका देखील आपली भूमिका बजावत असते. जे काही विधेयक असतील किंवा कृती ऍक्शन्स जे असतील हे न्यायिक पुनरावलोकनाचे अधिकार देखील न्याय व्यवस्थेकडे असतात. म्हणजेच सरकार जे काही निर्णय घेत असेल हे सर्व निर्णय घटनेला अनुसरून आहेत की नाहीत, घटनेनुसार आहेत की नाही हे सर्व पाहण्याचं कार्य इथे न्याय व्यवस्था करत असते. किंवा जे काही विधेयक बनवलं गेलेलं आहे हे कायद्यानुसार बनवलं गेलं आहे की नाही, किंवा घटनेच्या बाहेर जाऊन तरी कोणता कायदा बनवला गेलेला नाही याची शहानिशा करण्याचे अधिकार हे न्यायालयाकडे असतात. आणि जर न्यायालयाला हे जाणवलं की एखादा कायदा हा घटनाविरोधी आहे किंवा घटनेच्या विरुद्ध आहे, तर अशा घटनेला किंवा ज्याला म्हणतो आपण प्रामुख्याने अशा कायद्याचं बरखास्त होणं क्रमप्राप्त ठरतं. तर इथे न्यायपालिका हे कार्यकारी मंडळ आणि विधिमंडळ यांच्या नियंत्रणापासून पूर्णपणे मुक्त ठेवली गेलेली आहे. म्हणजे न्यायपालिकेमध्ये सरकार किंवा मग संसद हे कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप करू शकत नाहीत. सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, त्या प्रकारात जिल्हा न्यायालय अशी ही त्रिस्तरीय न्याय व्यवस्था भारतामध्ये अवलंबली गेलेली आहे. आणि हे जे न्यायाधीश असतात यांची नियुक्ती मात्र कॉलेजियमद्वारे केली जाते, की ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असतात, त्यासोबतच जे वरिष्ठ न्यायाधीश आहेत ते असतात, त्यासोबतच काही उच्च न्यायालयातील जे वरिष्ठ न्यायाधीश आहेत ते देखील असतात. तर या सर्वांची मिळून एक कॉलेजियम व्यवस्था निर्माण केली जाते. आणि यामधून सर्व जे काही नवीन न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते त्यांची नावं मात्र इथे या कॉलेजियम मार्फत ठरवली जातात. त्यासोबतच न्याय व्यवस्थेला आपण मूलभूत हक्कांची रक्षक असं देखील म्हणतो. जे काही मूलभूत हक्क असतात त्यांचं रक्षण करणं गरजेचं आहे, त्यांचं सरकारपासून रक्षण करणं गरजेचं आहे, समाजापासून रक्षण करणं गरजेचं आहे. आणि हे जे रक्षण करण्याचं कार्य आहे हे इथे न्याय व्यवस्था पार पाडत असते. तर एकंदरीत असं आपण म्हणतो की न्याय व्यवस्थेला इथे खूप अधिक महत्व प्राप्त आहे. आणि संविधानाचं जे खरे रक्षक ज्याला म्हणतो आपण, की संपूर्ण देश जो चालत आहे तो न्याय आणि संविधान यानुसार चालणं महत्वाचं आहे, अपेक्षित आहे. आणि जर एखादं सरकार किंवा एखादी व्यक्ती किंवा एखादा अधिकारी संविधानाच्या विरुद्ध कार्य करत असेल तर त्या व्यक्तीला कायद्यानुसार शिक्षा दिली जाते. आणि न्यायालय हे खऱ्या अर्थाने राज्यघटनेचे रक्षक म्हणून कार्य पाहतं. अजून एक गोष्ट जी न्यायालयाबद्दल पाहायला मिळाली ती म्हणजे न्यायिक सक्रियता असते, की ज्यामध्ये न्यायालय बऱ्याचदा सक्रिय होतो आणि कार्य पाहत असतो. आणि जनहित याचिका ही देखील महत्वाची डेव्हलपमेंट आपण पाहिलेलं आहे, की ज्यामध्ये जनहित याचिकेमध्ये काही लोक आपली भूमिका बजावतात आणि लोकांच्या मार्फत एखादी संस्था किंवा एखादा व्यक्ती हा न्यायालयामध्ये जाऊन दाद मागू शकतो किंवा न्याय मागू शकतो. तर हे संपूर्ण आजचं सादरीकरण हे संसदीय शासन प्रणालीबद्दलचं होतं. तर आज आपण या प्रेझेंटेशन मध्ये इथेच विराम घेऊया. धन्यवाद.